राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची व महत्त्वपूर्ण बातमी। संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आता चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती बनलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल। तर चला सुरू करूया आजच्या महत्त्वपूर्ण बातमीकडे। पीएम किसानचा 21वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार? या राज्यामध्येच आधीच केला आहे जारी। जाणून घ्या सविस्तर माहिती काय आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे। आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना 20 हप्त्याची वाटप करण्यात आले आहे। दरम्यान शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे। सरकारने अलीकडेच हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड सारख्या पूर आणि पावसाने विभाजित राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी 21वा हप्ता जारी केलेला आहे। केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जारी केला आहे। या राज्यामध्ये अलीकडेच झालेला पूर आणि भूकंपासारखी ही रक्कम आगाऊ जारी करण्यात आली। त्यानंतर 7 ऑक्टोबर 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील शेतकऱ्यांसाठीही 21वा हप्ता जारी करण्यात आलेला होता। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची मदत दिली जाते, जी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये 3 समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केली जाते। शेतकऱ्यांना त्यांच्या शेती खर्चात आणि कापणी दरम्यानच्या उत्पन्न मदती करण्यासाठी ही रक्कम डायरेक्ट मनी ट्रान्सफर डीबीटीद्वारे प्रणालीत केली जात आहे। आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचे 20 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। 20वा पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांना ऑगस्ट 2025 मध्ये जारी करण्यात आला होता। त्यानंतर या महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते, जी थेट त्यांच्या बँक खात्यात 3 समान हप्त्यात प्रत्येकी 2,000 रुपये टाकली जाते। शेतकऱ्यांना त्यांच्या शेती खर्चात आणि कापणी दरम्यानच्या उत्पन्नात मदत करण्यासाठी ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीद्वारे वितरित केली जाते। आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे 20 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। 20वा पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांना ऑगस्ट 2025 मध्ये जारी करण्यात आला होता। त्यानंतर या महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे। 20वा हप्ता हा ऑगस्ट 2025 मध्ये जारी करण्यात आला होता, जो 85 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट टाकण्यात आला आहे। पुढील हप्ता हा ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबर 2025 मध्ये अपेक्षित आहे। सरकारने अद्याप ही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा हप्ता दिवाळीच्या पूर्वी जारी केला जाऊ शकतो असे मानले जाते। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे हे आता बंधनकारक झाले आहे। जर तुम्ही ही ई-केवायसी केली नसेल तर तुम्ही ही कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच CSC वरती जाऊन ई-केवायसी करून घेऊ शकता, जेणेकरून 21वा हप्ता पडण्यासाठी तुम्हाला कोणतीही त्रुटी येणार नाही।